गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. हरिपाठाचं चिंतन आता 12व्या अभंगाच्या निमित्ताने सुरू होत आहे. तत्पूर्वी सर्वांना मी नमस्कार करतो. मुख्य जो विचार आहे हरिपाठाचा तो हरिनाम माझ्या अंतःकरणात बिंबणं आणि हरिनामाचा गजर हा सतत माझ्या अंतःकरणात तेवत राहणं ही ज्ञानदेवांची भूमिका आहे. आणि त्या ज्ञानदेवांच्या भूमिकेला आपण न्याय देऊन श्रद्धायुक्त अंतःकरणाने नाम घ्यावं असा एक 12व्या अभंगाचा विचार पण येणार आहे. 12व्या अभंगाचा विचार येताना आपल्याला साधनेची एक सुपर डिग्री आपल्या पुढे येणार आहे की हे सगळी मी साधनं करतो पण त्याचे उद्देश काय. आणि अशा पद्धतीने जेव्हा उद्देशानुसार साधना केली जाते आणि मग साध्यापर्यंत पोचतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आपण जे काय केलं आहे, जे साधन केलं आहे त्या साधनेचा विचार परिपूर्ण झाला अशी एक भूमिका तयार होते. म्हणून ही भूमिका, परिपूर्ण भूमिका आपल्या अंतःकरणात ठसविण्यासाठी हरिनाम घेणे म्हणजे पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, अशी एक भूमिका श्री ज्ञानदेव 12व्या अभंगाच्या निमित्ताने मांडतात. आणि 12वा अभंग असं सांगतोय, तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी वायाची उपाधी करीसी जन. म्हणून तीर्थव्रत करण्याबद्दल ज्ञानदेवांचं कुठेही ऑब्जेक्शन नाहीये, पण भावे विणसिद्धी, भाव असेल तर त्याच्यामध्ये सिद्धी आहे आणि भाव जर नसेल तर मग काय होतं ते विचार पुढे येणार आहे. पुन्हा वायाची उपाधी करीसी जना, जर मी भावाशिवाय, भावभक्तीशिवाय जर अभ्यास केला तर मग काय आहे. भाव शब्दाचा एक अर्थ श्रद्धा असा सुद्धा इथे घेतला गेलेला आहे. मग श्रद्धेशिवाय जर मी अभ्यास केला तर मला माझ्या पुन्हा स्वरूपापर्यंत पोचण्याची व्यवस्था नाही आहे. भावबळे आकळे येरवी नाकळे करतळे आवळे तैसाहारी. हरिनामाने आपण जितकी या जगातली वस्तू, उदाहरणार्थ आवळा असा त्यांनी उदाहरण दिलंय, आवळा आपल्या हातावर ठेवल्यावर तो जितका स्पष्टपणे आपल्याला दिसून कळतो तेवढंच हरिनामाने मी हरिनाम जर का भावपूर्ण घेतलं श्रद्धायुक्त अंतःकरणाने तर मला हरीचा, सगुण हरीचा अनुभव मला येतो आणि तोच त्या निर्गुण आत्मस्वरूपाचा अनुभव आहे अशी भूमिका इथे मांडलेली आहे. आणि मग त्याला एक उदाहरण दिलंय, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. पुन्हा साधन कसं आहे तर ते सतत प्रयत्न करावा लागतो आणि पुन्हा यत्न तो देव जाणावा असं समर्थ सांगतात. त्या पद्धतीने आपल्याला पाऱ्याचा रवा म्हणजे पाऱ्याचा कण जमिनीवरनं उचलायचा ठरला तर तो किती कठीण असतो आपल्या हाताला, त्याप्रमाणे आपल्याला साधन खूप कसोशीने करावं लागतं, खूप पक्केपणाने करावं लागतं, म्हणजे समजून उमजून करावं लागतं. म्हणजेच पुन्हा नाम हे नामनामीच्या अभेदात घ्यावं लागतं, ही एक भूमिका मांडलेली आहे. आणि सर्वात शेवट असं म्हणतायत ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. आता निवृत्ती निर्गुण असा शब्द जेव्हा श्री ज्ञानदेव बोलतात त्यावेळी सगुण रूप हे त्यांच्यासमोर आहे हे गृहीत धरलेलं आहे. म्हणून त्या सगुणाचंही चिंतन आपल्याला करावं लागेल. आणि पुन्हा ते निवृत्तीनाथ सगुण आणि निर्गुण दोन्ही एकरूपच आहेत. दिधले संपूर्ण माझ्या हाती म्हणजे माझ्या श्रीगुरूंनी मला हे सगळं ज्ञान दिलेलं आहे अशी भूमिका श्री ज्ञानदेवांनी मांडलेली आहे. आणि तीच भूमिका आपल्याला महत्त्वाची आहे की श्रीगुरूशिवाय आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्याची कुठेही व्यवस्था नाही. आता या अभंगाचा उद्देश काय तर हरिनाम मनापासून घेतलं पाहिजे. मनापासून या शब्दाचा अर्थ आपण श्रद्धायुक्त अंतःकरणाने घेतलं पाहिजे. त्या मानाने इतर साधनं गौण आहे म्हणजे तीर्थयात्रा वगैरे. तीर्थयात्रा श्री ज्ञानदेवांनी केली नाही असं नाही आहे, पुढे येणार आहे तो विचार. पण मूळ मुद्दा काय आहे की या गौणाकडनं, गौणी भक्तीकडनं आपण मुख्य भक्तीकडे, अशा अभिधा वृत्ती असे काही काही शब्द आहेत शास्त्र, तर या मुख्य वृत्तीकडे जाणं म्हणजे मुख्य भक्तीकडे जाणं नामाच्या, ही भूमिका इथे महत्त्वाची आहे. आणि हे सगळं स्वतः श्री ज्ञानदेवांनी तीर्थयात्रा करून सांगितलेलं आहे. आणि आणखीन सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा उद्देश म्हणजे सद्गुरू महिमा. सद्गुरू गुणांच्या पलीकडे ब्रह्मरूपच असतात तरी पण ते सगुण रूपाने माझ्यासमोर येऊन माझ्या अभ्यासातील सर्व शंका दूर करतात आणि मला निशंक करून माझ्या स्वरूपाशी मला एकरूप करतात. असा हा या सगळ्या अभंगाचा मुख्य उद्देश आहे. याच्यामध्ये सद्गुरू महिमा
हा खूप मोठ्या प्रमाणावर बोलला गेलेला आहे आणि त्याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. आता इथे पहिल्या चरणाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा ते पहिलं चरण असं सांगतंय, तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करीसी जना. म्हणून इथं काय आहे की ते तीर्थयात्रा असो किंवा नामसाधना असो किंवा ज्ञानलक्षणा भक्तीतली ज्ञानसाधना असो किंवा योगलक्षणा भक्तीतलं ध्यान असो, इथे श्रद्धा हा पाहिजे. आणि ती श्रद्धा कशी पाहिजे? श्री ज्ञानदेव नेहमी म्हणतात की श्रद्धेला अनुभवाचं बळ असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ पहिल्यांदा जेव्हा अभ्यास सुरू होतो त्यावेळी काय असतं, तो श्रद्धेतनं सुरू होतो. म्हणजे एक सद्गुरू मला सांगतात की हे तुला नामाचं ध्यान तुला दिलेलं आहे, तर तू हे नामाचं ध्यान कर, याने तुझी अंतःकरण वृत्ती अनुक्रमे शांत आणि शुद्ध होईल आणि पुन्हा चालता बोलता नाम घेऊन थोडासा आत्मविचार कर. ही त्यांनी दिलेली मला साधन पद्धती आहे. आता ती साधन पद्धती मी जर का श्रद्धायुक्त अंतःकरणाने राबवली, पहिल्यांदा काय असतं, थोडीशी कृत्रिमता असते, कारण मला तसा त्याचा अनुभवच नसतो. जिथे अनुभव नसतो तसा तिथे मात्र काय असतं, साधन कृत्रिमतेने सुरू होतं. पण तीच कृत्रिमता हळूहळू ते साधन की मग ती कृत्रिमता हळूहळू आपली कमी व्हायला लागते. म्हणून इथे काय आहे, श्रद्धा हा जो विचार आहे तो त्या अनुभवातनं आला पाहिजे. म्हणजे मी आता बैठकीचं ध्यान करत आहे आणि त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती हळूहळू अनुक्रमे शांत होत आहे. आता हा शांत होण्याचा जो अनुभव आहे ना, तो मला त्या भावयुक्त अंतःकरणाला खूप उपयोगी पडतो. म्हणून इथे भावयुक्त अंतःकरणाने आपल्या अभ्यासाची सिद्धी झाली पाहिजे. ज्ञानदेव म्हणतात एका ठिकाणी, नुसिद्धीची या श्रद्धा झोंबो पाहासी परमपदा तरी आयसे हे प्रबुद्धा सोहोपे नव्हे. म्हणजे नुसत्या श्रद्धेच्या जीवावर साधन पूर्ण होत नाही, पण श्रद्धेच्या जीवावर आपण आपला अभ्यास पुढे नेऊ शकतो आणि पुढे त्या श्रद्धेचं रूपांतर अनुभवात होऊन जातं. असे हा श्रद्धेचा महिमा आहे. म्हणून इथे श्रद्धेचं रूपांतर अनुभवामध्ये होईपर्यंत आपण अभ्यास केला पाहिजे, हा या चरणाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून इथे हरिभाव आपल्या अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे, हा या चरणामध्ये मुख्यत्वे करून सांगितलेला विषय आहे. भाव म्हणजे अंतःकरणातील एक स्थिती. आता ती स्थिती जी आहे ती माझ्या अंतःकरणात तयार करण्यासाठी मला तीर्थव्रत ही केली पाहिजे, ती महत्वाची आहेत. पण इथे मुख्य मुद्दा काय आहे की सुरुवात माझी तीर्थव्रतानी वगैरे सुरुवात झाली, पण क्रमविकास माझा सुखरूपतेपर्यंत झाला पाहिजे. आणि क्रमविकास जर सुखरूपतेपर्यंत माझा व्हावा अशी भूमिका माझ्या अंतःकरणात असेल, तर मला तिथे नाम ध्यान ही भूमिका मला पार पाडावीच लागते. म्हणजे नामाचं ध्यान किंवा चालतं बोलतं नामस्मरण आणि त्यानंतर नामनामीच्या अभेदामध्ये केला गेलेला थोडासा आत्मविचार, अशा पद्धतीने मी जर माझी साधन प्रक्रिया पुढे चालवली, तर मग मात्र काय होऊन जातं, हा नामविचार मला त्या तीर्थयात्रेला खूप सुंदरता आणून देतो. म्हणजे तीच तीर्थयात्रा खूप महत्त्वाची ठरते. आता ज्ञानदेव वारकरी होते आणि वारकरी होते त्यामुळे वारकऱ्याचं जीवन कसं असतं हे मी एकदा सांगायचा प्रयत्न करतो. वारकरी काय करतो, दरवर्षी वारी करतो. काही जण महिन्याला वारी करणारे आहेत, काही जण 15 दिवसाला वारी करणार आहेत. पण लक्षात घ्या, वारकरी जेव्हा वारी करतो ना, तेव्हा तो त्याचं व्रत जे आहे ते नियमाने पार पाडतो. नियमाने पार पाडतो या शब्दाचा अर्थ तो एकादशी करतो, गळ्यात तुळशीची माळ घालतो, ही भूमिका आहे. आणि हरिपाठ म्हणतो आणि हरिपाठ म्हणून त्या हरिपाठाचा विचार करतो आणि भावयुक्त अंतःकरणाने नामस्मरण भक्ती करून तो त्या विठ्ठल चरणी रुजू होतो. अशा पद्धतीने श्री ज्ञानदेवांनी स्वतः वारी केलेली आहे आणि स्वतः वारी करून मग ते म्हणतात, तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी. म्हणजे ही तीर्थव्रत यात्रा ही केली गेली पाहिजे, पण तिथे काय आहे, नामाचा भाव त्याच्या मागे असला पाहिजे. नाम म्हणत म्हणत मी तीर्थयात्रा केली पाहिजे, नाम म्हणत म्हणत मी देवाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि नाम म्हणत म्हणत मी पुन्हा माघारी फिरलो पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ काय होता, जाताना नाम आणि येताना नाम, तर मध्ये काय आहे, सर्वत्र नामस्मरणच आहे. अशा पद्धतीने मी जेव्हा भावयुक्त विचार करतो तेव्हा मात्र काय होऊन जातं, त्या अभ्यासाची एक सुखरूपतेपर्यंत सिद्धी होते. नाहीतर काय होतं, वायाची उपाधी करीसी जना. म्हणजे एक केवळ शरीर आपलं काय म्हणूया टिकटिकचा परमार्थ, म्हणजे हे केलं ते केलं, आली वारी, व्रत केलं का, तर घरच्यांची वारी होती, मग आता आमची वारी कशी आहे, परंपरेने आलेली.
अहो, परंपरेने आलेली आहे हे मान्य आहे, पण पुढे त्या वारीचं रूपांतर देवाचे होणे, वारकरी होणे म्हणजे देवाचे होणे, याच्यामध्ये रूपांतर व्हायला हवं का नको? अशा पद्धतीने बाह्य अनुष्ठानाबरोबर मुख्य विचार काय आहे, सगुण भक्ती जर अंतःकरणात नसेल तर काय होऊन जातं, स्थलत्याग होता सवेची जाते. म्हणजे तिथून मी पंढरपुरातनं मागे फिरलो की पुन्हा माझे रजोगुणी विचार, तमोगुणी विचार हे वर येतात आणि मग काय, जे व्हायचं ते घडूनच जातं. म्हणजे जे नको व्हायचं, म्हणजे जे होऊ नये यासाठी मी वारी केलेली असते, ते घडूनच जातं. याचा अर्थ काय आहे, आपल्याला ती भावयुक्त अंतःकरण स्थिती ही आपल्या अंतःकरणात तयार झाली पाहिजे यात्रा करताना. आणि ती जर का यात्रेचा उद्देश मुख्य तोच आहे की माझी सत्वगुणाची वृद्धी व्हावी आणि त्या सत्वगुणातनं नामस्मरण भक्ती करत करत मी ती यात्रा पूर्ण करावी, ही खरं त्या यात्रेची अभिव्यक्ती आहे. आणि ती जर माझी मनापासून नामसाधना या चरणाचा उद्देश असतोय, मनापासून नामस्मरणाला मी लागावं आणि मग ते नामस्मरण करीत करीत मी माझं लौकिक जीवनही जगावं आणि मग पारमार्थिक जीवनही जगावं. कारण नामस्मरणाने काय होतं, लौकिक स्वार्थाची भूमिका निघून जाते. लौकिक शब्दाचा अर्थ व्यावहारिक सत्तेतील. आता या व्यावहारिक सत्तेच्या आयुष्यामध्ये नामस्मरण जेव्हा मी करतो तेव्हा मात्र त्या नामामध्ये नामनामीचा अभेद आहे आणि सर्व माझं विठ्ठलच करत आहे अशी भूमिका असते. आणि प्रत्येक कर्म विठ्ठलाला अर्पण होत असतं नामस्मरणाच्या निमित्ताने. कारण काही कर्म केलं की रामकृष्ण हरी असं म्हणायची सवयच लागलेली असते. म्हणून इथे नामस्मरण भक्तीमध्ये लौकिक स्वार्थ नाही, मग आहे ते सगळं कोणाचं आहे, ती तुके देवाचे, असं समर्थांची भूमिका आहे. म्हणजे जे काय आहे ना ते सर्व त्याचंच, या जगात माझं काय आहे, सगळं जे आहे ते त्याचंच. म्हणून श्री ज्ञानदेव सुद्धा पूजा करताना विचारतात की तुझी पूजा कशाने करू, कासयाने तुझी पूजा करू. म्हणजे याचा अर्थ सगळी फळंही तुझीच, पत्रही तुझंच, नंतर अंतःकरणातील भावही तुझा, सगळं काही तुझं. मग मी काय करतो, मग मी काहीच करत नाही, मी केवळ एक हरिनाम घेतो. कारण ती भूमिका काय आहे, मला हरिनाम घ्यायचंय ही माझ्या साधकावस्थेतली भूमिका आहे. आणि हरिनाम घेता घेता मी हरिरूप व्हायचंय ही शेवटची भूमिका आहे. मग अशी जर का हरिनामात जर मी माझी अंतःकरण वृत्ती ठेवून हरिनामानेच मी प्रपंचाची, या सकाळी उठल्यावर मी प्रपंचाची सुरुवात केली आणि हरिनामाने मी झोपताना त्याचा पुन्हा काय आहे शेवट केला आणि पुन्हा सकाळी उठल्यावर जर हरिनाम येत असेल तर अखंड हरिनाम चालू आहे. म्हणून संत म्हणतात ते लक्षात घ्या, अवघाची संसार सुखाचा करीन, प्रेमे भरीन तिन्ही लोक. हे हरिनामे प्रेमे भरीन तिन्ही लोक अशी एक भूमिका आहे. हरिनामाने तिन्ही लोक प्रेमाने भरायला फार सोपे आहेत, तितके ते पुन्हा ज्ञानलक्षणा भक्तीनी आणि पुन्हा योगलक्षणा भक्तीनी कष्ट आहेत. तिथे तिथे योगलक्षणा भक्तीमध्ये चित्ताचा निरोध आहे आणि पुन्हा ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये आत्मानात्म विचार करण्यासाठी ती आत्मविचाराची जी धारा आहे त्यासाठी पुष्कळसं श्रवण मनन निधिध्यासन आहे. श्रवण काही घडतं पण मनन घडत नाही, मग मनन घडत नाही म्हणून निधिध्यासन नाही, म्हणून तत्वम पदार्थ शोधन नाही. अशा रीतीने श्रवणातच माणूस वाहून जातो. पण इथे मात्र हरिनाम घ्यायला सुरुवात झाली की डायरेक्ट संबंध, नामनामीचा अभेद, त्यामुळे तो डायरेक्ट मोक्षरूप. इथे कुठेही काही प्रक्रिया नाही, फक्त एक विचार की हरिनामामध्ये नामनामीचा अभेद आहे आणि मग थोडासा अल्पसा जो आत्मानात्म विचार आहे तो सर्वथा त्याला पुन्हा भरला गणदाट हरी दिसे इथपर्यंत घेऊन जाऊ. श्री ज्ञानदेव असं म्हणतायत, परी सर्वथा आपुले जीवी केली याची से काहीच नुरवी, आयसी धुओनी कर्मे द्यावी माझी या हाती. भगवान श्रीकृष्णांना जर मी माझी कर्म अशी हाती दिली, श्रीगुरूंना मी जर का अशी धुवून हरिनामाच्या पाण्यामध्ये, असं म्हणूया हरिनामाच्या पाण्यामध्ये मी जर माझी कर्म धुवून दिली तर मी काही करतो ही भूमिकाच माझ्या अंतःकरणातनं निघून जाते. मग अशी जर कर्म मी जर का भगवंताला अर्पण केली, मी करता या भूमिकेत नाहीच, अजिबात मी या करता भूमिकेत नाही, मग सगळं करणं जे काय आहे ते तुझंच आहे. अशा भूमिकेतनं जेव्हा कर्म दिली जातात भगवंताला, तेव्हा भगवंत ती आनंदाने स्वीकारतो. त्यालाच मग म्हणतात स्वकर्म कुसुमांची मीरा. म्हणजे अशी स्वकर्म आपली अत्यंत नामस्मरणामध्ये भिजून गेलेली, नामस्मरणाच्या प्रेमाने भिजून गेलेली जी कर्म असतात तीच खरी माझ्या आनंदापर्यंत मला घेऊन जाण्यास
उपयोगी पडतात. भगवंत म्हणतो, अरे मी तुझा भक्त, अशी भूमिका शेवटी तयार होते. कारण बघा ना तुम्ही, भक्त प्रल्हादाचे भक्त भगवान हरिनारायण आणि भक्त प्रल्हाद नारायणाचा भक्त. भक्ताच्या साठी सतत धावून जाणारे असे भगवंत हे भक्ताचे भुकेले असतात, भक्ताचे ते भक्तच होऊन जातात. म्हणून बाह्य अनुष्ठानात सकामता नको. जी उपाधी तयार होते ना, ती उपाधी तयार होऊ द्यायची नसेल तर सकामता नको. सकामता असेल तर भगवंत दूर राहतो. कारण सकामतेमध्ये भगवंत काय करतो, ते त्याला पाहिजे ते देऊन टाकतो आणि तो म्हणतो बरं आहे की हा एक त्याला एक खेळणं देऊन टाकलं या व्यावहारिक जगातलं, आता आपण मोकळं झालो. म्हणजे इथे काय आहे, मला नाम साधना जी आहे किंवा तीर्थाटन साधना जी आहे ती निष्कामतेने केली पाहिजे. ती त्या देवाच्या प्राप्तीसाठी मी नामसाधना प्रेमयुक्त भक्तीने केली तर काय आहे, मी माझ्या आनंदापर्यंत जातो. आणि ती जर मी करत नसेल तर तो हरी दुर्लभच राहतो. म्हणून इथे आपल्याला आनंदाची गोष्ट काय आहे की आपण हरिनाम हे सतत घेतलं पाहिजे. आपल्याला लक्षात घ्या, मला एक जण वाटेत भेटले एकादशीच्या दिवशी, एक 15-20 दिवसापूर्वीच्या एकादशीची गोष्ट आहे. आणि ते म्हणाले मला आळंदीला जायचंय, मी आळंदीला जायचंय पण माझ्याजवळ पैसेच नाहीयेत. आता आळंदीला जायचंय म्हटल्याबरोबर मी त्याला म्हणलं, हे बाबा घे 100 रुपये आणि जा आळंदीला. कारण का, आळंदीला जाण्यामध्ये जी आनंदाची उर्मी आहे, आळंदीला जाण्यामध्ये जे नामभक्तीचा तिथे मोठा चालणारा खेळ आहे, तो इथे मला बसून खूप आवडतो. म्हणजे मी आळंदीत नसतो शरीरानी, पण अंतःकरणाने मी आळंदीत असतो. या बाबाच्या निमित्ताने मी अंतःकरण वृत्ती आळंदीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे इथे आपल्याला काहीही निमित्त मिळू शकतं, पण माझी वासना जी आहे अंतःकरणाची ती निष्काम रूपाने असली पाहिजे. तिच्यामध्ये निष्कामता नसेल तर सगळं ते सकाम होतं. म्हणून इथे आपल्याला ती उपाधी नाही ठरावी अशी जर भूमिका असेल, ते तीर्थाटन असो किंवा ते नाम असो, तर मग मला काय ठरलं पाहिजे, त्या नामनामीचा अभेद तयार झाला पाहिजे. मी आणि विठ्ठल एकरूपच आहोत, अशा रीतीने मी नामस्मरण करावं, ही एक भूमिका आहे. मग आता हरिनाम आणखीन काय करतं, हरिनाम संसारातील आसक्ती दूर करतं. कारण हरिनामाचं चिंतन जर माझ्या अंतःकरणात असेल तर त्यावेळी देहादी प्रपंचाचं चिंतन नसतं. म्हणून हरिनाम हे भावभक्तियुक्त अंतःकरणाने घ्यावं, तीर्थाटनही करावं, काही अडचण नाहीये, तीर्थाटन करावं. आम्ही वारकरी लोक वारी करतोच ना, मग तीर्थाटनावर काय आमचा आक्षेप असण्याचं काय कारण आहे. आणि अर्थात माझ्यासारख्या साधकाला आक्षेप घेण्याचा काय अधिकार आहे, तो वेगळा विचार आहे. ज्ञानदेवांचा अधिकार आहे. म्हणून ज्ञानदेव स्वतः वारी करून पुन्हा स्वतः अनेक तीर्थयात्रेला जाऊन पुन्हा म्हणतायत की तुम्ही काय करा, तीर्थयात्रेबरोबर हरिनाम घ्या, अदरवाईज तुमचं तीर्थयात्रा सफल होण्याची कुठेही व्यवस्था नाहीये. म्हणून ही एक तीर्थयात्रा जर हरिनामात झाली नाही तर ती एक उपाधीची कवायत ठरते. म्हणजे याचा अर्थ ते उपाधीचं येणं आणि जाणं ठरतं. म्हणून आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी. म्हणून तीर्थव्रताचा जो नियम आहे तो भावयुक्त अंतःकरणाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि तो जर नाही केला तर एक उपाधीची कवायत ठरते. एवढा विचार या चरणाच्या निमित्ताने आपल्या पुढे येतो. दुसरा जो चरण आहे, भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा ठारी. म्हणजे भावाची उंची, हा इथे एक मुख्य विचार काय आहे की जोपर्यंत भावाची उंची अंतःकरण वृत्तीत असते तोपर्यंत आनंदानुभव असतो. म्हणजे हा जो भावबळे आकळे, आपल्या भावाची उंची, आपला भाव विठ्ठलाच्या आकाराचा होतो, विठ्ठलाच्या नामाबरोबर विठ्ठलाच्या आकाराचा होतो आणि विठ्ठलाचं सगुण दर्शन मला होतं. लक्षात घ्या, या नामाबरोबर नाही का आपली 3 इंद्रिय जी आहेत ना ती पूर्णपणे लॉक होऊन जातात. म्हणजे त्याचं जे बाहेर जाणं आहे ना, की ज्या 3 इंद्रियांच्या साहाय्याने मी सगळ्या या जगातले व्यवहार करतो, ते सगळे इंद्रिय शांत होऊन जातात आणि ती केवळ विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेली राहतात. म्हणजे मी जेव्हा नामस्मरण सुरू करतो, रामकृष्ण हरी, त्यावेळी विठ्ठलाची मूर्ती येते किंवा रामाची मूर्ती माझ्या अंतःकरणासमोर येते, डोळ्यासमोर येते. आता डोळ्यात माझ्या विठ्ठलाची मूर्ती आल्याबरोबर माझे डोळे जे आहेत ते जगाचा व्यवहार करण्यासाठी शांत होऊन जातात. कानाने विठ्ठलाचं नाम ऐकलं जातं आणि पुन्हा वाचेने विठ्ठल विठ्ठल असं म्हटलं जातं.
म्हणून इथे काय आहे, जोपर्यंत त्या नामाच्या अंतःकरणात म्हणजे त्या भावाची उंची तयार होते, त्यावेळी मात्र तो भाव विठ्ठलमय होऊन जातो आणि विठ्ठलाचं दर्शन होतं. म्हणून तीर्थाटनासारख्या ज्या गोष्टी आहेत ना, ती कर्म मला हरीपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. त्याचा निगेटिव्ह विचार करायची गरज नाहीये. मला ती हरीपर्यंत घेऊन जातात, पण प्रत्यक्ष हरिदर्शन मात्र हरिनामानेच घडतं. ही भूमिका आहे. त्याची सुरुवात तीर्थयात्रेनी आहे, पण शेवट मात्र हरिदर्शनात करायचा असेल तर हरिनाम घेण्याशिवाय मला काहीही पर्याय नाही. हरिनामामध्ये नामनामीचा अभेद असल्यामुळे त्या विठ्ठलाला दर्शन द्यायला यावंच लागतं. भक्त पुंडलिकाला दर्शन द्यायला का यावं लागलं विठ्ठलाला? अहो, तो विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करीत आईवडिलांची सेवा करीत होता. सेवा आईवडिलांची चाललेली होती आणि भाव मात्र विठ्ठलाच्या चरणी होता. म्हणजे याचा अर्थ काय झाला? त्या विठ्ठलाच्या भावातनं, श्रद्धायुक्त अंतःकरणातनं तो नाम घेत त्या विठ्ठलाची भक्ती करत तो त्या आईवडिलांची सेवा करत होता. त्याला विठ्ठल स्वतः समोर येऊन दर्शन देते झाले. म्हणून हरिनाम कायमच अंतःकरणात स्थिर व्हावं, त्यांनी सगुण दर्शनाची प्रक्रिया पूर्ण घडते. आणि सगुण दर्शन पुन्हा हरी कसा आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू एकू गोविंदू रे. म्हणजे हरीच ब्रह्म आहे, ब्रह्मच हरी आहे, तर त्याच्या सगुण दर्शनाबरोबर त्याचंच दर्शन झालेलं आहे. हा विचार मी शेवटच्या चरणामध्ये येणार आहे त्यावेळी मांडणार आहे. कारण तो विचार जो आहे ना, तो आपल्या ज्ञानदेवांच्या म्हणूया शेवटचं जे अमृत चिंतन केलेलं आहे त्यांनी, त्याचा आहे. अशा पद्धतीने तो विचार आहे. म्हणून कर्म नाशिवंत आहे. तीर्थाटनात आपण जातो, त्याचं फळ सुद्धा नाशिवंत आहे. आता कर्म नाशिवंत, त्याचं फळ सुद्धा नाशिवंत, आणि ब्रह्म मात्र सत्य आहे. आणि ब्रह्मच काय झालंय? हरी झालंय. आता ब्रह्मच हरी झालं असेल तर हरी सुद्धा काय आहे? त्याच्या रूपासह नित्य आहे. या भूमिका आपल्याला हळूहळू शास्त्र भूमिका या स्पष्ट झाल्या पाहिजेत. आणि जर का हरी त्याच्या रूपासह जर नित्य असेल तर मग त्याचं नाम नामीच्या अभेद निमित्ताने हरी नामही सत्य आहे आणि हरी सगुण रूपात आलेला तो सुद्धा सत्य आहे. म्हणजे काय, सगळं काय नित्यच आहे. ब्रह्मस्वरूपाप्रमाणे हरीच नित्य आहे. मग हरिनामाने सगुण श्रीहरीची प्राप्ती होते. मग सगुण श्रीहरी प्राप्ती म्हणजे ब्रह्महरी प्राप्ती, असा विचार का नसावा? अहो, त्या सगुणाचं दर्शन हेच त्या हरीचं दर्शन आहे. माझ्या गुरुचं दर्शन म्हणजे हरीचं दर्शन. ही भूमिका आपल्या अंतःकरणात तयार व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला खूप विचार करायचा आहे की पाहायला गेलं तर हरिनामात साध्य साधन भाव संबंध नाहीये. साध्य साधन भाव संबंध केव्हा असतो? जेव्हा एक साधन काय होतं, निवृत्त होतं आणि मग नंतर मला आनंदाचा अनुभव येतो. लक्षात घ्या, ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये काय आहे? अनात्म विचाराला दूर करण्यासाठी मला ते अनात्म पदार्थ मिथ्या आहेत असं ठरवावं लागतं. आणि ते पदार्थ मिथ्या ठरल्यानंतर मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. हा या अभ्यासाचा काय आहे? साध्य साधन भाव संबंध आहे. पण इथे नामनामीमध्ये अभेद आहे. जिथे नाम सुरू होतं नामनामीच्या अभेदामध्ये, तिथे साध्य साधन भाव संबंध काय? जे नाम आहे तेच नामीचं रूप आहे. म्हणजे दोघांमध्ये साध्य साधन भाव संबंध अजिबात नाही. म्हणून इथे श्रद्धायुक्त अंतःकरणाने मी नामस्मरण घेणं, अखंड प्रेमाकार वृत्ती हरिनामाने माझ्या अंतःकरणाला ती सतत तेवत ठेवणं, मग चित्त भगवत रूप होतं, भगवताकार होतं, म्हणजेच ते ब्रह्मरूप होतं. एवढी भूमिका इथे आहे. मग आता मला सांगा, हे जे ज्ञानदेव म्हणतात भावबळे आकळे एरवी नाकळे, हे इतर भक्तींच्या बाबतीत आहे. पण इथे मात्र मी जर नामचिंतनात असेल तर जितकं हे ब्रह्म आपल्याला काय म्हणूया पक्क कळू शकतं, ते फक्त केवळ नामानेच कळू शकतं. ही भूमिका आहे. किती पक्क? तर आवळा ज्याप्रमाणे माझ्या हातावर ठेवला असता तो मला दिसून कळतो, तेवढाच हरी सगुण रूपामध्ये मला दिसून अभेद रूपाने कळतो. मग एवढी भूमिका जर साध्य साधन भाव संबंध दूर करून माझ्या पुढे सहजच पुढे येत असेल तर मी नामस्मरण करायला काय हरकत आहे? इतकं सोपं नामस्मरण माझ्या अंतःकरणात करण्याची व्यवस्था असताना मी ते नामस्मरण करत नाही. हा माझा दोष आहे. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हा सतत विचार येणारच आहे. आता याला प्रमाण दिलं पाहिजे. मग आता तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचे नाम अट्टा असे उच्चारा, अट्टाहास करा.
की नामस्मरण मला घ्यायचंय, माझी अंतःकरण वृत्ती बाहेर गेली म्हणजे या जगाच्या व्यवहारामध्ये निष्कारण, तर तिला परत आत आणा. ज्यावेळी जाईन लक्षात येईन त्यावेळी आत आणा. ती वृत्ती कशी आहे, ती बहिर्मुखच आहे. का तर फार जन्मांपासून ती वृत्ती कधी नामच घेतलेलं नाहीये तिने, म्हणून ती वृत्ती काय आहे, सतत बहिर्मुख होते. मग आता तू काय कर, श्री तुकोबाराय म्हणतात, तू सतत त्या वृत्तीला आत आण. आणि आत आणायचं म्हणजे नामस्मरण सुरू कर. बस यापेक्षा दुसरं काही करू नको. म्हणून तू माझ्या विठोबाचं नामस्मरण कर, उच्चार कर. आणि कोण तर माझ्या विठोबाचे. आता माझ्या विठोबाचे म्हणण्यामध्ये अर्थ असा आहे की मी पण तसं केलं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून तू विठ्ठल माझा झाला, आता माझा विठ्ठल कसा करून घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने विठ्ठल माझा रूप करायचा असेल तर तुकाराम महाराजांची ही आज्ञा आहे असं समजा. आणि आज या क्षणापासून नामस्मरणाला लागा. ही खरी भूमिका आहे आपल्या हरिपाठाची. आणि पुन्हा तुकाराम महाराज पुढे असं म्हणतात त्यात अभंगात, तुका म्हणे मोल न द्यावे लागे वेचा बोल. अहो काही मोल द्यायचं नाहीये, तुमच्या खिशातला पैसाही जाणार नाही. तो काय करा, तर बोलानी तुम्ही काय करा, म्हणजे मुखाने तुम्ही वाचेने नाम घ्या. काय घ्या, विठ्ठल विठ्ठल ऐसा छंद मानसी. माझ्या मानसी विठ्ठल विठ्ठल असा छंद लागला पाहिजे. आणि असा मानसी विठ्ठल छंद लागला तर मग काय आहे, मला माझ्या आनंदाकडे जाण्याची प्रक्रिया ही कशी आहे, तर करतळी आवळा जैसा. मुख्य मुद्दा काय आहे, करतळी आवळा आवळे तैसा हरी. म्हणजे माझ्या हातात जेवढा आवळा हातावर ठेवल्यावर दिसून कळतो तेवढाच आणि तितकाच सगुण हरी म्हणजेच ब्रह्मरूप हरी हा माझ्या पुढे सिद्ध होतो. म्हणून भावाची उंची आहे तोपर्यंत मुख्य विचार आहे, भावबळे आकळे एरवी नाकळे. पण नामस्मरण करीत राहिलो तर भावबळे आकळे आणि एरवी पण आकळे. म्हणजे लक्षात घ्या, नामस्मरणाच्या उंचीमध्ये, नामस्मरणाच्या भावामध्ये अंतःकरणाची उंची विठ्ठल रूपच राहते. आणि सतत हरिदर्शन मला होत राहतं. आणि मग तो भरला गणदाट हरी दिसे. म्हणून पूर्वीचा जो साधकावस्थेतला विचार असतो त्यावेळी तो भावळे आकडे एरवी नाकडे असतो. म्हणजे अंतःकरण वृत्ती त्या नामातनं बाहेर पडली, दुसरीकडे गेली की मग नाकडे होतो. पण त्याच वृत्तीला परत आपण नामस्मरणामध्ये आणलं की पुन्हा आकळे स्थिती येते. म्हणून इथे आकळे नाकळे स्थिती होत राहते. पण नंतर मात्र काय होऊन जातं, केवळ आकळेच उरतं. ही भूमिका आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. म्हणून अशी तीर्थयात्रा आपल्याला करायची आहे की ती कृतीयुक्त असलेली बहिरंग तीर्थयात्रा ती नामाच्या साह्याने करायची. मग आता समजा एखाद्याला तीर्थयात्रा जमत नसेल तर काय करायचं, रोज ऑफिस आहे, महत्वाचं आहे, मग जमत नाही तेव्हा त्यांनी काय करावं, अंतरंग नामसाधन करावं. कारण त्यामध्ये तीर्थयात्रेचा सुद्धा लाभ होण्याची तिथे व्यवस्था आहे. मग काय त्याला उत्तर काय आहे, प्रत्यक्ष फावं लागे तैसे आपैसियाची, मग ते नाम ऐसे सुलभ आणि सोपा. म्हणजे ते ज्ञानरूप आत्मस्वरूप आहे, ते सगुण रूपाने माझ्या पुढे येतं. म्हणजे मी ते आनंदरूप तत्व होऊन जातो. आणि पुन्हा ऐसे नाम सुलभ आणि सोपे रे. म्हणून हे नाम असं सोपं आहे. म्हणून आपल्या हातावर आवळा ठेवल्यानंतर जेवढा स्पष्टपणे दिसून कळतो या चरणाचा अर्थ आहे तेवढाच आणि तितकाच आपल्याला हरिनाम घेतल्यानंतर मी हरिरूप होऊन कळतो. म्हणून मी मला जितका प्रत्यक्ष आहे, म्हणजे मी मला काय म्हणतो, मी आहे, मी मला कळतो. आणि मी मला काय आहे, प्रेमयुक्त आहे, म्हणजे मी मला प्रिय आहे. ते एवढाच हरी मात्र काय होऊन जातो, मला प्रत्यक्ष होतो हरिनामानी. तेवढाच मला तो सगुण रूपात कळतो आणि तेवढाच तो मला प्रिय तो वाटतो. म्हणजे जेवढा मी मला प्रिय आहे तेवढाच हरी मला प्रिय होतो. म्हणून इथे दोनपणामध्ये एकपणा पाहायला शिकायचं असेल तर मला काय करावं लागेल, मला हरिनाम माझ्या अंतःकरणावर बिंबवावं लागेल आणि त्यानेच मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. ही खरी या हरिपाठा चिंतनाची भूमिका आहे. आता त्याला उदाहरण द्यायला पाहिजे. म्हणून तिसऱ्या चरणात म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. म्हणून इथे काय आहे की पारियाचा रवा जर हाताने घेण्याचा प्रयत्न केला की तो कष्टदायक आणि तो हातामध्ये येणं खूपच काय म्हणूया अशक्य असतं. म्हणून साधन कसं पाहिजे, यत्नशील असलं पाहिजे. म्हणून नुसत्या तीर्थयात्रेने परमेश्वराची प्राप्ती होणारे व त्याप्रमाणे तीर्थयात्रा करणारे यांनी श्री प्राप्तीची म्हणूया
आशा धरणं, हे सगळं कसं आहे, ते जमिनीवरचा पारा गोळा करण्यासारखं आहे. असे लोक सांगणारे भेटतात. काही करू नका तुम्ही, तुम्ही फक्त तीर्थयात्रा करा. अरे हे तीर्थयात्रा करून काय यांना मिळालं? एक यांना जर विचारलं, अरे बाबा रे तू नाम घेतलंय का कधी? नाही नाही, आम्ही यात्रा करतो, आम्ही परिक्रमा करतो, आम्ही सगळं करतो, पण त्या परिक्रमेला जर का नामसाधनेची जोड असेल तर मग मी आनंदाकडे जायला कसला मजेशीर प्रसंग आहे. पण तसं ते होत नाही. म्हणून कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा या भूमीवरचा पारा गोळा करता येणं शक्य नसतं. तितकंच काय आहे, अहंकाराने केलेली भक्ती ही कठीण असते, ती कधीही माझ्या स्वरूपापर्यंत घेऊन जात नाही. म्हणून अहंकार रहित जी भक्ती आहे ना, ती केवळ नामस्मरणाने घडते. तीर्थयात्रेचा अहंकार होऊ शकतो, पण नामाने मात्र तीर्थयात्रेचा अहंकार पुरता जमीनदोस्त होऊन जातो. कारण काय आहे, जनी वनी स्थळी सगळीकडे तो विठ्ठलच भरलेला आहे. वनपट्टणम एक भाव म्हणजे काय, विठ्ठल भाव. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. मग सगुण श्रीहरीची प्राप्ती आहे ना, ती केवळ नामाने घडते. आणि नामाने घडते म्हणून सगुण भक्तीचा महिमा इथे खूप महत्वाचा आहे. आणि सगुण महिमेचा महिमा म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा महिमा असाच विचार आहे. म्हणून इथे साधन जर आपण हरिनामात केलं नाही तर ब्रह्मप्राप्ती होणार नाही. कारण पुन्हा साध्य साधन भाव संबंध हरिनामात नाही, हे काही वेगळेपणाने सांगायला नकोच. तीर्थयात्रेत आपण खूप पाहतो, अभिमान असणारी माणसं खूप मला दिसलेली आहेत आजवर. कधी कधी मी पंढरपूरला जातो, काही तीर्थयात्रेला जातो, त्यावेळी काय होऊन जातो, तेव्हा मी जेव्हा बोलायला जातो की अहो मी आत्ताच वाराणसीला जाऊन आलो, वाराणसीच्या क्षेत्री दर्शन घेऊन आलो, की समोरून लगेच उत्तर मिळतं, आमचं झालेलं आहे हो, ते आमचं चारधाम यात्रा पण झालेली आहे, आमचं ते उज्जैनचा कालभैरव सुद्धा झालेला आहे, सगळंच झालेलं आहे. अहो मग जीवब्रह्मैक्य ज्ञानाचं काय? मग तुमचं जीवन फारच आनंदाचं असेल. नाही नाही, ते नका विचार. आणि पुन्हा ते कष्टप्रद जीवन जगत असतात का, तर काय आहे, सगळंच पाहिलेलं असतं, पण कृतीमध्ये मात्र हरिभक्तीची प्रेमळता नसते. आणि हरिभक्तीची प्रेमळता का नाही, तर हरिनाम माझ्या अंतःकरणात नाही. म्हणजे वागण्या बोलण्यात हरिनाम घेतल्याशिवाय माझ्या अत्यंत प्रेमळपणा हा सिद्धच होत नाही. माझ्या वागण्या बोलण्यात जर प्रेमळपणा अंतःकरणात सिद्ध करायचा असेल तर तो हरिनामाशिवाय कधीही शक्य नाही. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. म्हणून पारा जितका घेणं कठीण आहे, तेवढंच हे काय म्हणूया, हे तीर्थयात्रेचं साधन कठीण आहे. त्याने पुन्हा जीवब्रह्माची ऐक्यता सिद्ध होणार नाही, कारण तिथे कृती आहे. पण हरिनामामध्ये काय आहे, मुखी नाम हाती मोक्ष, अशी भूमिका श्री तुकाराम महाराजांनी मांडलेली आहे. म्हणून बाह्य साधनेचा भक्तीमध्ये विशेष उपयोग नाही उपयोग अजिबात असं मी म्हणत नाही. त्याने जर सत्वगुणातनं जर का बाह्य साधना झाली तर मग तीर्थयात्रेतनं मला नामाचं चिंतन करण्याची भूमिका तयार होऊ शकते. म्हणून मग नामासहित मी तीर्थयात्रेला निघावं. आता नामासहित मी तीर्थयात्रेला निघालो तर माझी तीर्थयात्रा सफळ आहे, आणि नामविरहित तीर्थयात्रा केली तर रामकृष्ण. आता पुन्हा आणखीन संत म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद नामाचा घेतला असेल. अशा पद्धतीने मी नामाचा छंद घेतलेला आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि त्याला उदाहरण देतात, बीज आणि फळ हरीचे नाम. हरिनामामध्ये काही वेगळं नाही. बीज आणि फळ दोघांमध्ये एकरूपता ज्याप्रमाणे आहे, बीजच फलरूप होऊन जातं, तसंच नामनामीचा अभेद आहे. मग प्रथम नाम, मध्ये नाम, शेवट नाम, सगळीकडे नामच नाम, असा नामाचा साध्य साधन भाव संबंध आहे. नामनामीचा अभेद आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे विठो भरला सबाही. हाच विठोबा आहे आमचा. सबाही या शब्दाचा अर्थ बाहेरही आहे आणि आतही आहे. अशा पद्धतीने सबाही अभ्यंतरी तू एक दत्त. मग तू एक दत्त म्हणजे तू एक विठ्ठल. कारण विठ्ठल आणि दत्त ही सगळी एकाच पुन्हा ईश्वराची रूपं आहेत. म्हणून नामात काय होतो, भक्त दीन होऊन जातो. त्या विठ्ठलाचा तो काय होऊन जातो, दास होऊन जातो. दीन शब्दाचा अर्थ दास. आणि दास झाला की भगवंत श्रेष्ठ ठरतो. आणि हा दास मात्र काय होतो, त्या भगवंताचं दुय्यमत्व स्वीकारतो. तो भगवंताला म्हणतो, तू श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ, तू देव मी भक्त ऐसे करी.
असं तुकाराम महाराज म्हणतात. या शब्दाचा अर्थ ते देवरूप झाले आणि मग म्हणतायत की तू देव मी भक्त असंच सतत राहू दे, त्यामुळे मला भक्ती करता येते. म्हणून दिनाचा दयाळू मनाचा मवाळू अशी भूमिका श्री रामाविषयी श्री समर्थांनी मांडली. म्हणून साधन हे खूप कठीण असतं हे मान्य आहे, कारण का ते प्रवाहाच्या विरुद्ध चालतं. तीर्थयात्रा सुद्धा करणं तसं तेवढं सोपं नाही, कारण लोक पर्यटनाला जातील पण तीर्थयात्रेला जाणार नाही. पण तरी सुद्धा तीर्थयात्रा जर नामयुक्त भक्तीने असेल तर मग मात्र तीर्थयात्रेचा उपयोग अधिक वृद्धिंगत होण्याची व्यवस्था आहे. म्हणून पाऱ्याचा रवा म्हणजे पाऱ्याचा कण जितका जमिनीवरनं घेणं अवघड आहे, तेवढाच जर नुसत्या तीर्थयात्रा केल्या म्हणजे बाह्य साधनं केली तर मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. त्या बाह्य साधनेबरोबर अंतरंग साधना म्हणजे नामसाधना ही घडली पाहिजे, आणि त्या नामसाधनेतनं कृतीयुक्त तीर्थयात्रा झाली तर ती जास्त फलदायी होऊ शकते. एवढा निष्कर्ष आपण आपल्या अभ्यासाच्या निमित्ताने तयार करू शकतो. आता चौथा चरण जो आहे तो मला असं सांगतोय, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. माझे निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानदेवांचे श्रीगुरु. आता ज्ञानदेवांचे श्रीगुरु आहेत ना, ते सगुण रूपात त्यांना दिसत आहेत तरी ते निर्गुण आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, नामनामीच्या आवेदातलं जीवन ते जगत असल्यामुळे ते 3 अवस्थांच्या पलीकडे आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्थांमध्ये माझं जीवन लडबडलेलं राहतं आणि त्यामुळे काय होऊन जातं, मी सतत सुखी दुःखी होतो. पण निवृत्तीनाथ जे आहेत अवस्थात्रयातीत आहे, ते गणपतीचं वर्णन आहे. त्वम अवस्थात्रयातीत त्वम देहत्रयातीत, 3 देहांच्या पलीकडे. म्हणजे ते काय आहेत, उपाधी रहित आहेत. मला आता इथे फार मोठं ते अवस्थांतर वगैरे नाही सांगायचं, अवस्थांच्या पलीकडे असलेला विचार. पण मुख्य मुद्दा काय आहे, ते उपाधीत राहूनच उपाधी रहित आहेत. म्हणजे याचा अर्थ उपाधीत राहून जर उपाधी रहित व्हायचं असेल तर ते नामाशिवाय शक्य नाही. कारण नामनामीचा अभेद असेल तर तो मुखी नाम हाती मोक्ष या न्यायाने. मुख्य मुद्दा काय आहे, याला आपण आता न्याय करूया. तुकाराम महाराज न्यायाने आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मी उपाधीने म्हणजे पुन्हा सूक्ष्म उपाधी म्हणजे अंतःकरण मन वगैरे सगळं, आणि पुन्हा शरीर नावाच्या उपाधीने नाम घेतो आणि नामामध्ये माझी अंतःकरण वृत्ती हरवून जाते. त्यावेळी मी देहीचं असो न विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी या तत्वाचा विचारात पूर्ण झालेलो असतो. म्हणजे इथे काय आहे, हे आमचे निवृत्तीनाथ म्हणजे आमचे श्री गुरु काका हे कसे आहेत तर ते उपाधी रहित आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ते नाम घेतात सतत, ते मला नाम घे असं सांगतात आणि मी मात्र नाम घेत नाही. हा माझा दोष आहे. मला त्या दोषातनं जर बाजूला पडायचं असेल तर श्री गुरु आज्ञा प्रमाण ही भूमिका आपल्याला पाहिजे. ज्ञानदेवांना श्री गुरु आज्ञा प्रमाण होती म्हणून ज्ञानदेवांचं काम फार झटकन झालं. पण आम्ही श्री गुरु आज्ञा प्रमाण मानत नाही, आम्ही आपला दुसराच विचार करत बसतो. रामकृष्ण हरी म्हणतो मी, मला नाम घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग आता श्री बाबाजी महाराज पंडित ते तर काय म्हणतात, या लागी वस्तू प्रभा वस्तूची पावे शोभा जाता असे लाभा वस्तूची या. आता वस्तू प्रभा जी आहे ना ती वस्तूची शोभा वाढवते. आता सगुण हारीचं रूप ही वस्तूची प्रभा आहे, ब्रह्मवस्तूची प्रभा आहे. आणि ब्रह्मवस्तूची प्रभा असल्यामुळे ब्रह्मवस्तूला जे काय म्हणूया सुंदरत्व प्राप्त झालेलं आहे ना, ते केवळ त्या सगुण श्रीहरीमुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणून सगुण श्रीहरीचं वर्णन जेव्हा करतात श्री संत सगळे, तेव्हा मात्र काय म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अशा पद्धतीने ते ध्यान जे आहे विठ्ठलाचं ते विटेवरी उभं आहे आणि ते विटेवर उभे राहून सतत मला आशीर्वाद देतो. आणि म्हणजेच याचा अर्थ काय आहे की तोच विठ्ठल काय होतो, सगुण होतो. म्हणजे ब्रह्मरूप विठ्ठल सगुण रूप विठ्ठल होतो. मग तसेच आमचे निवृत्तीनाथ सगुण झालेले आहेत. मग तसेच आमचे श्री गुरु काका हे सगुण झालेले आहेत, विठ्ठल रूपात माझ्या पुढे आलेले आहेत. कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेम भावो देव तोची होय गुरु. म्हणजे आमचे श्री गुरु काका हे विठ्ठल रूपात जर आमच्या पुढे आलेले असतील तर विठ्ठलाचं दर्शन मला रोज त्या मोबाईलवर होतंय की नाही. अहो त्या भोयटे सरांचे आपल्यावर उपकार आहेत की त्या विठ्ठलाचं दर्शन आपल्याला मोबाईलच्या निमित्ताने हे सहज होतं. मग माझ्या उपासनेची सोय होते की नाही.
केवढा माझ्यावर असलेला मोठा उपकार आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. ही सगळी जी काय भूमिका आहे ना अभ्यासाची, ही केवळ निवृत्तीनाथांनी मला दिलेली आहे. मग आता मी काय करावं? ही भूमिका मला माझ्या श्रीगुरूंनी दिलेली आहे, अशी भूमिका आहे. मी नेहमी एक संवाद झाला माझ्यात आणि काकात आणि गीतांमध्ये संवाद झाला की ते म्हणाले की तुम्ही अभ्यास बरा करता म्हटल्यावर आम्ही म्हणालो, आम्ही तुमच्यामुळे अभ्यास करतोय, आम्ही श्री गुरु काकांमुळे अभ्यास करतोय, ही भूमिका मांडली. नाही म्हणे, अभ्यास करताय म्हणून होतोय ना. मी म्हटलं नाही, तसं नाही, आम्ही सगळा अभ्यास करतोय, तो तुम्ही सांगितला तसा करण्याचा प्रयत्न करतो. मग शेवटी ते म्हणाले, ठीक आहे म्हणे, मला सुद्धा माझ्या श्रीगुरूंमुळे अभ्यास कळला. मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. कारण आपलं इथे आहे काय? अहो, यातली जर प्रत्येक गोष्ट जर मला आधी कळाली असती तर मी पूर्वीच त्या हरिनामाचा जास्त पुरस्कार करायला हवा होता. तो कधी केलाय काय मी? 36व्या वर्षी अभ्यासाला लागल्यावर हरिनामाचं मला महत्त्व पटलं आणि मी हरिनाम घ्यायला सुरुवात केली. ते केवळ माझ्या श्रीगुरूंमुळे. म्हणून महती आहे ती केवळ श्रीगुरूंची आहे. म्हणून दिधले संपूर्ण माझ्या हाती, ते श्रीगुरूच माझ्या हाती देतात. म्हणून इथे सगुण साकाराला माईक म्हणू नका, असं श्री बाबाजी महाराज पंडित म्हणतात. या लागी वस्तू प्रभा हे सांगण्याचं अमृतानुभवातलं उदाहरण त्यांना काय कारण आहे? तर तुम्ही सगुणाला माईक म्हणू नका, सगुण वस्तुप्रभा आहे. आणि वस्तुप्रभा आहे, अज्ञानामुळे काय होऊन जातं, जग ब्रह्मरूप आहे हे मला कळत नाही. वास्तवात कार्यकारण भावाचा संबंध विचार केला तर जग सुद्धा ब्रह्मरूप आहे, अवतार तर ब्रह्मरूप आहेच, वादच नाही. कारण अवतार हा मायेचा आहे आणि माया ही वस्तुप्रभा आहे. म्हणून इथे वस्तू प्रभावात काय सांगतो तर ब्रह्मवस्तू व तिची प्रभा दोन्ही एकरूपच आहे. कार्यकारण भाव संबंध अशा पद्धतीने आपल्या अंतःकरणात सिद्ध होतो. तोच नामनामीचा अभेद सिद्ध करण्यासाठी ही सांगितलेली युक्ती आहे. असा विचार करायला काय हरकत आहे? मग असा जर विचार माझ्या अंतःकरणात मी केला तर जग सुद्धा ब्रह्मरूप आहे, ते सुद्धा काही वेगळं नाही. मग नामरूपे कुठून आली तर ती ईश्वराने निर्माण केली. आणि ईश्वर कसा आहे तर अधिष्ठान ब्रह्मरूपच आहे. मग ती नामरूपे सुद्धा काय आहे? ती विठ्ठल रूपच आहे. मग नाममात्र भेदात व्यवहार करावा आणि विठ्ठलाशी एकरूप व्हावं. म्हणून इथे 65 उदाहरणं दिलेली आहेत. सोन्याचे दागिने आणि सोने. आता दागिने आणि सोन्यामध्ये काही तसा व्यवहार काही नाहीच आहे. कारण ज्यावेळी मी दागिना हातात घेतो त्यावेळी मी सोनंच हातात घेतलं असतं. म्हणून 65 म्हणतात, सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. अशा पद्धतीने की लाट सुद्धा पाणी मयच आहे असा जर विचार केला तर मग काय आहे, त्या लाटेमधलं पाणी पाहायला शिकावं. अशा पद्धतीने या संपूर्ण जगामध्ये ती वस्तुप्रभा पाहायला शिकावी. आणि ही वस्तुप्रभा पाहायला शिकवणारे माझे श्रीगुरु आहेत, हे लक्षात घ्या. कारण दिधले संपूर्ण माझ्या हाती असं श्री ज्ञानदेव म्हणतात. ते निवृत्तीनाथांनी दिलं. आणि असे माझे श्री गुरु काका मला हे सगळं हातात देत असतील तर मग काय आहे, माझ्या हाताची ओंजळ ही जरा व्यापक केली पाहिजे. आणि ती जर व्यापक ओंजळ तयार झाली तर मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून मला श्री गुरु जर प्रथम सांगत असतील की हे जग माईक आहे तर ते केवळ तात्पुरतं सांगणं आहे. वास्तवात जग सुद्धा वस्तू प्रभाच आहे हे ते नंतर कळल्यावर म्हणतात, अरे हो तेच मला सांगायचं होतं, पण प्रथम मात्र उदाहरण सोडवण्यासाठी मी हे जग माईक आहे असं सांगितलं. म्हणून अज्ञान आहे तोपर्यंत आपल्याला काय सांगावं लागतं की हे जग माईक आहे. आणि मग हे माईक आहे असं कळलं की मग वस्तुप्रभा आपल्या पुढे सिद्ध होते. मग पुढे सांगतात की अरे नामनामी आभेदामध्ये जग विठ्ठलाचंच आहे, जग विठ्ठलमयच आहे. मग यापेक्षा नामस्मरण भक्तीतनं वेगळं काय मिळतं? नामस्मरणाने विठ्ठल आणि या जगाचा संबंध अभेद दृष्टीचा होऊन जातो. म्हणून ज्ञानदेव श्री म्हणतात, जितकं ब्रह्म आनंदरूप आहे तेवढेच माझे श्री गुरु सगुण रूपात आनंदरूप आहेत, म्हणजेच ज्ञानरूप आहे. तितकेच ते प्रसिद्ध आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्ध. अशा परिस्थितीत प्रसिद्ध शब्दाचा अर्थ निरपेक्ष व्यापक. हे सर्व जे काय वैभव आहे आज अभ्यासाचं ते केवळ श्री गुरूंचं आहे असं श्री ज्ञानदेव म्हणतात. इथे माझं असं काहीच नाही. अशा पद्धतीने म्हणून ही
सगळी जी स्थिती आहे ना, ही प्रेममय स्थिती ही नामस्मरणाने प्राप्त होते. आणि मग तीनही पदं, सच्चिदानंद पदं ही नामस्मरणामध्ये म्हणजे त्या नामामध्ये विलीन होऊन जातात. पाणी गोठलं की बर्फ आहे. पाण्याचा विचार, निर्गुणाचा विचार करा, बर्फ सगुणाचा विचार करा. पण पाणी आणि बर्फ दोन्ही वेगळे आहेत काय? पाणी गोठतं आणि पाणी गोठतं आणि बर्फ तयार होतो. तसाच आमचं ब्रह्म श्रीहरी रूपात आमच्या पुढे आलेलं आहे. मग पाणी दृष्टी का बर्फ दृष्टी, दोन्ही दृष्टी करा. अभेद दृष्टी आहेच पाहिजे तिथे. अभेद दृष्टी असेल, पाणी बर्फमय आहे, बर्फ पाणीमय आहे, तर काहीच अडचण नाही. म्हणून श्रीगुरु भक्तीत भक्ताला तारून नेते, म्हणजे ती भक्ताला त्या आनंदाशी एकरूप करून टाकते आणि स्वतः मात्र त्या आनंदामध्ये विलीनच राहते. आणि पुन्हा श्रीगुरु आमचे कसे आहे? सदा निर्विकार. ते कधी म्हणतच नाही की तुझ्या अभ्यासाचं मी काय म्हणूया, एक विठ्ठलाला सांगून याला अभ्यास करायला चांगला शिकवणार आहे असं व्रत घेतलेलं आहे, पण ते व्रताबद्दल कधी वाच्यता करतच नाही. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती, असा एक ते व्यवहार करतात. आणि पुन्हा काय करतात? दिदले संपूर्ण माझ्या हाती, त्या संपूर्ण आनंद रूपतेचा अनुभव येईपर्यंत माझी काळजी घेतात. म्हणून असे निवृत्तीनाथ माझे श्रीगुरु आहेत. अशा पद्धतीने तसेच माझे श्रीगुरु माझे काका आहेत. त्यांनीच आम्हाला हे सर्व शिकवलेलं आहे आणि तेच शिकवलेलं मी तुम्हाला देतोय. यात माझा काय विशेष आहे? म्हणून इथे आपण निमित्त मात्र व्हावं, सव्यसाचीन या पद्धतीने व्यवहार करावा आणि आपल्या स्वरूपात सतत राहण्याचा प्रयत्न करावा. हीच भूमिका या अभंगाच्या निमित्ताने आहे. तर आज इथे हा अभंग इथे पूर्ण झालेला आहे. तर आपण आता इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.